अंतर्गत 18व्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरामध्ये जे मतदान झालेले आहे त्याचे निवडणुकीचे अनेक ठिकाणचे कल आणि निवडणुकीचे निकाल सुद्धा स्पष्ट होण्यास सुरुवात झालेली आहे। 543 लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक झालेली आहे। मात्र कोणत्याही आघाडीला किंवा महायुतीला स्पष्टपणे बहुमत मिळताना दिसत नाहीये। महाराष्ट्रामध्ये जे कल आणि विजय निश्चित झालेले आहेत ते आता आपण पाहतोय। जळगावमध्ये स्मिता वाघ विजयी झालेले आहेत, करण पवार या ठिकाणी पराभूत झालेले आहेत। तर बीडमधली बातमी, बीडमध्ये पंकजा मुंडे 20,000 मतांनी पुढे आहेत। बीडमधली महत्त्वाची अपडेट आता आपण पाहतोय। सुभाष भामरे 11,000 मतांनी या ठिकाणी पुढे आहेत। तर बीडमधली बातमी, बीडमध्ये पंकजा मुंडे 20,000 मतांनी पुढे आहेत। महत्त्वाची बातमी आता आपण पाहतोय। दोन महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहतोय। बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी लीड घेतलेला आहे। सुभाष भामरे सुद्धा 11,000 मतांनी पुढे चाललेले आहेत। पंकजा मुंडे यांना पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपने संधी दिलेली आहे। प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे बीडमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या। सुरुवातीला पंकजा मुंडे पिछाडीवरती होत्या, मात्र आता आघाडीवरती आहेत। 20,000 मतांनी पुढे चाललेले आहेत। सुभाष भामरे सुद्धा 11,000 मतांनी पुढे चाललेले आहेत। महत्त्वाचे अपडेट आता आपण पाहतोय। बीडमधल्या लोकसभा निवडणुकी संदर्भामध्ये पंकजा मुंडे या ठिकाणी आता 20,000 मतांनी आघाडी घेताना पाहायला मिळतात। एकूणच आता निवडणुकीचं चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळतंय। बीडमधल्या निवडणुकीचे निकाल, अकोल्यामधला हा निकाल आपण पाहतोय। अनुप धोत्रे 40,000 मतांनी पुढे आहेत। अकोल्यामधला निकाल अजून थोड्या वेळामध्ये स्पष्ट होईल। अकोल्यामध्ये अनुप धोत्रे पुढे आहेत, तर सुभाष भामरे 11,000 मतांनी सुद्धा या ठिकाणी पुढे आहेत। बीडमध्ये पंकजा मुंडे 20,000 मतांनी पुढे आहेत। पंकजा मुंडे यांनी सुद्धा आघाडी घेतलेली आहे। भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे या ठिकाणी आपलं नशीब आजमावतायत। लोकसभेसाठी अतिशय महत्त्वाची त्यांच्यासाठी लढत आहे। अकोल्यामध्ये अनुप धोत्रे 40,000 मतांनी आघाडीवरती आहेत। अकोल्यामध्ये सुद्धा अनुप धोत्रे 40,000 मतांनी पुढे गेलेले आहेत। राहुल गांधी यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात।